4 षटकांचा सामना राहील. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकामध्ये संदीप सर आणि त्याचबरोबर संजय लोबो सर. दीक्षित लाईव्हच्या माध्यमातून आपण कव्हरेज पाहत आहोत. त्याचबरोबर माहीमवरून आलेले आपले प्रशांत विंदे सर कॉमेंट्रीसाठी आपल्याला जोडलेले आहेत. डीजे मॅक आज थोडासा आळस करतात आहे, परंतु ठीक आहे, जसा जसा वेळ जाईल तसा तसा त्यांची एनर्जी वाढत जाईल. घरी काय बनवलंय फोन करून विचारत आहे. आज रविवार आहे आणि त्याचबरोबर आजचा संध्याकाळचा सर्वात मोठा फायनलचा सामना म्हणजे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. कुठे आहे? तर अहमदाबादला आहे. सर्वात मोठं टेन्शन मात्र आपल्याला तेच आहे. स्टेडियमचं नाव ऐकले की चक्कर येते, पण हरकत नाही. आज तो रेकॉर्ड बदलायला आणि इतिहास घडवण्यासाठी इंडिया हा संघ सज्ज आहे आणि आज पूर्ण स्टेडियममध्ये इंडिया इंडिया हे एकच नाव गुंजेल, परंतु होणारा बावा चषकचं नाव देखील गुंजते. काहीच बदललेलं नाहीये. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळासाठी या तपत्या उन्हामध्ये स्वतःची काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणीचं सेवन करा. जास्तीत जास्त अशा काही पदार्थांचा तुम्ही पोटामध्ये जाण्याची एंट्री ठेवा जे तुमच्या शरीराला लाभदायक ठरेल. उगाच नको ते भेटेल म्हणून तंदुरीपासून रगडू नका, पोट खराब करून घेऊ नका. येस सर, येस. जराशी ऑर्गनायझिंग कमिटीला विनंती आहे की क्रीज जरा पाडायची आहे. प्लीज जरा विनंती आहे, थोडीशी क्रीज हे करून घ्यायचं आहे. 4 षटकांचा सामना राहील. पॅन्थरचा पहिला फलंदाजी जोडी प्रेम आणि केदार. गब्बरजी वेलकम. चला 12वा खेळाडू दोन्ही पाठवायचे. 12वा खेळाडू दोन्ही संघाचा एसके स्पोर्ट्सचा आलेला आहे. पॅन्थर संघ तुमचा 12वा खेळाडू नाहीये. पॅनल्टीचे 2 रन्स भेटतील समोरच्या संघाला. तुम्हाला 25 पोरांची लिस्ट दिली आहे आणि मागून मागून तुम्ही घेतली आहे. ठीक आहे, तर प्लेयर अवेलेबिलिटी करा, कारण काय लाईव्ह कव्हरेज चालू आहे, मोठी टुर्नामेंट चालू आहे. ठीक आहे, हरकत नाही, कोणाला तरी पाठवा. याचंच वाईट वाटतं. एंट्री करणारा करतो, सगळ्यात पहिला सकाळी 7 वाजता त्याला उठावं लागतं, मग तो फोन घेणार, मग झोपलेला खेळाडूंना उठवणार. अरे बाबा, अरे पुता चला मॅच आहे. मग तो मेहरबानी करणार, डोळे चोळत तो बोलणार मी येतो. मग तो बोलणार माझ्याकडे गाडी नाही आहे, मग गाडी पाठवा. सगळी सेवा करा. तो येणार, तो 28 रन देणार आणि 0वर बाद होणार. असा खेळाडूच नको रे बाबा. चला, ज्याची जिद्द आहे, ज्याला क्रिकेटची जिद्द आहे, ज्याला खेळायचं आहे, जो सकाळी 8 वाजता उठून पहिली वाट बघतो की आज मला या संघामध्ये चान्स भेटतो का, जेणेकरून फिल्डिंगला तरी घ्या, अशा खेळाडूंची किंमत करा. समोरील सामना एसके बॉईज इंदिरानगर परिसरामधून येणारा हा संघ आणि त्याचबरोबर जोडतोय त्यांना म्हणजे पॅन्थर संघ शासनगर. एसके संघाचं म्हटलं तर तब्बल खेळाडू आहेत. रॉनी आहे, आज राजकुमारची ॲब्सेंटी वाटते, हरकत नाही. आया खुशी का माहौल आया आप में. चला, राजकुमार देखील येतात आहे. सांगतो तुम्हाला, पहिला चौकार, मग डबल आणि 3 चौकार लाईन.
धन्यवाद डीजे. दुसऱ्या कशाला लव करतात ते, भले भले गेले ढगात. मेहनत करा, आई वडिलांची सेवा करा, क्रिकेट खेळा, मित्रांबरोबर फिरायला जावा, मजा करा आणि जी नशिबात चांगली मुलगी भेटेल करून टाका. तिच्याशी संसार करून मोकळे व्हा. इथे कामधंदा नाहीत, नोकऱ्या नाहीयेत. नशा करू नका. नशा करा पण क्रिकेटचा करा, चांगल्या गोष्टींचा नशा करा. विपिन चला षटक संपतोय, नवीन षटक घेऊन आले तो म्हणजे विपिन सामना करतोय आता मात्र सनवेत. लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू चांगला खेळून काढलेला, पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका. दुसऱ्या धावांचा कॉल होतोय, बघा क्षेत्ररक्षण खराब होतोय. ओ हो, डायरेक्ट हिट होऊ शकला असता. विकेट किपरचा हात मध्ये येतोय. 2 धावा. थ्रो चांगला होता, गॅदर झाला नाही आणि जरी हाताला लागला नसता तरी स्टंपावर आदळला असता, रनआउट चान्स बनला असता. 2 धावा, धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 20 रन्स ऑन द बोर्ड. वेल प्लेड. काय स्ट्रोक आहे ना, पंचिंग. आणि हे घ्या, आम्ही आहोतच रन द्यायला, काळजी करू नका. पुन्हा एकदा मिसफिल्डचे 4 रन. पहिली ओव्हर सुनीत आणि हा तन्वेत आणि तन्वेत. बॉलर होता अनमोल. धन्यवाद डीजे. स्वतःच्या मुश्किल स्वतःच वाढून घ्यायच्या. क्षेत्ररक्षण करा, कारण तुमच्या समोर सनवेद उभा आहे, त्याला तुम्ही चान्स देताय म्हणजे स्वतःचा त्रास वाढून घेण्यासारखं आहे. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 24 रन्स ऑन द बोर्ड. अपील होते. दुसरा 2 रन, त्यानंतर 3 लगातार चौकार. लाच्या बॉलला आउट. कोण आउट झाला? तोच सुनीत. 18 झाला बरोबर. दुसरा नवीन बॉलर आला. नाव काय याचं आता? विपिन. हा, पहिला बॉल डबल. सुनीतच्या बॅटीतून मगाशी येणारे चौकारांची हॅट्रिक. 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले होते आणि 1000 रुपयाचं पारितोषिक ऋषित पटेल साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. पंचांची गुफ्तगुफ चालू आहे, डिसिशन थोडासा पेंडिंग आहे, चर्चा चालू आहे. बघा एकदम डाऊटफुल असेलच तर पंच स्वतः थर्ड एम्परचा कॉल देऊ शकतात. पंच देऊ शकतात जर पंचांना डाऊटफुल वाटलं तर. येस, जर इथे क्लिअर कट दिसलं तर ठीक आहे, जर यूट्यूब लाईव्ह मध्ये क्लिअर कट दिसलं नाही तर ऑनफिल्ड पंचांचा जो डिसिशन असेल तो मानला जाईल, हे लक्षात ठेवा.
आणि येस, हाताच्या पंजाला लागून स्क्रीन मध्ये दिसतोय आणि पंच थर्ड एम्पायर इट्स आउट. बघा युट्यूबचा उपयोग, थर्ड एम्पायरचा उपयोग कुठे होतो, कसा होतो. आणि तुमचा इकडे 12वा खेळाडू आहे, त्यांनी देखील स्क्रीनवर पाहिलं आहे, म्हणून 12वा खेळाडू देखील स्कोर बोर्डच्या बाजूला कशाला पाहिजेत. दीक्षित स्पोर्ट्सचा कव्हरेजच्या माध्यमातून हे दिसण्यात येते की सनवेजच्या हाताच्या पंजाला लागून जेवढा भाग आउटच्या क्षेत्रामध्ये असतो तेवढा हाताला लागून चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय. इट्स अ गुड डिसिजन. थँक्यू दीक्षित स्पोर्ट्स. चला मॅचकडे वळूया. सनवेतला परतावा लागतंय. अनएक्सपेक्टेड असा विकेट सनवेतचा चाललाय. स्कोर झालाय तो म्हणजे 24. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 रन्स ऑन द बोर्ड. या पुढच्या सगळ्या हॅट्रिकचे नेट बंद असल्यामुळे नेटवर्क जात नाहीये कॅनडापर्यंत. तर हॅट्रिकच्या सगळ्या प्राइजेस रद्द करण्यात येत आहे. मारलेला चेंडू हवेत, जेल होतोय का? आणि येस, आजचा नवीन रेकॉर्ड देखील एसके बॉईजच्या माध्यमातून होतच आलाय. दोन्ही मॅचचा रेकॉर्ड पकडला तर ही 10वी कॅच आहे. अभिनंदन. सुनीतला मात्र त्याचा पारितोषिक देण्यात येईल, काळजी करू नका. आता लाईव्ह चालू आहे सर. लाईव्ह चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 26 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा झेल उडतोय, यावेळेस मात्र पकडलाय. परतावा लागतोय फलंदाजाला. धावसंख्या ती आहे म्हणजे 26. डीजे मुश्ताक, मुश्ताक कुछ काम का है क्या? नवीन फलंदाज चाललाय तो म्हणजे केतन. नवीन फलंदाज गेले तो केतन. मुश्ताक, यहां से एक शॉर्टकट है. नवीन फलंदाज तो केतन. आणि बाबा 11चे गडी बाद होतात ते म्हणजे 3. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26. दुसरं षटक मार्गस्थ, अजून चेंडू शिल्लक आहे ते शेवटचा चेंडू. धावसंख्या चांगली आहे, एव्हरेजेबल स्कोर चांगला आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. विस्तारार आणि त्याला अडवला जातोय. षटक संपतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 27. बाद होणारे खेळाडू 3. ओ थ्रो होतोय पण नाही, एकाच रनवर सीमित आहे. षटक संपतोय. षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती 27. गडी बाद 3. डीजे धन्यवाद डीजे मॅक. चला नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो राजकुमार. मागच्या सामन्यात चांगलीच गोलंदाजीचा
मारा केला होता या गोलंदाजाने आणि तीच एक भूमिका पुन्हा एकदा हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज राजकुमार. जर पहिल्या सामन्यात विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये आला होता गोलंदाजीला. धावसंख्या होते तेव्हा पॅन्थर 11 संघाचे 20. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाज राजकुमार. पुन्हा एकदा आता मात्र चांगलीच गोलंदाजी, बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव. चांगलाच चेंडू अडवला होता परंतु हिट मारण्याची काहीच गरज नव्हती. परंतु सुदैव चांगलं की यष्टिरक्षकाच्या मागे आणखीन एक खेळाडू होता आणि निर्धाव असा चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावल्या 27. या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं ते म्हणजे 9 धावा दिल्या होत्या त्या अनमोलांनी. आता मात्र कव्हरच्या डोक्यावर हा जातोय डीप कव्हरच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरीती दोन्ही फलंदाज सौरभ आणि केतन धावपट्टीच्या मध्येत धावून काढतात. धावफलक पुढे सरसावलाय 28 या धावसंख्येवर. SK बॉयज संघाचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये चांगलंच गोलंदाजी केली होती. शेवटच्या 2 गोलंदाजांनी पूर्णपणे बांधून ठेवलं होतं ते पॅन्थर संघाला. शेवटच्या 2 षटकामध्ये केवळ 4 धावा दिले होते. त्याच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज असणार आहे ते म्हणजे SK बॉयज संघाला राजकुमारकडनं. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 1 धावा पूर्णपणे बांधून ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकवर येत आहेत ते म्हणजे सौरभ, एक अष्टपैलू असा खेळाडू. चांगलंच गोलंदाजी सुद्धा हाताळतो आपल्या संघासाठी. बाबा 11 संघाचा हा खेळाडू. पाहूया कशा रीतीने फटकेबाजी करतोय. शेवटचे 9 चेंडू बाकी असतील. शेवटच्या 9 चेंडूमध्ये मोठा प्रहार पाहायला मिळतोय काय. पहिल्या चेंडूचा सामना केला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. एक बिग षटकार. आणि हिटिंग झोनमध्ये हा चेंडू टाकला होता आणि त्याची पुरेपूर संधी उचलली ती फलंदाज सौरभ यांनी. पहिल्या चेंडूवर आपल्या षटकार टोळवतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र राजकुमार यांच्या गोलंदाजीवर पहिला षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू उंच गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का आणि तिकडे मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षक. सौरभ सरांनी सांगितलं त्याचप्रमाणे 11वा कॅच मला वाटतं या SK बॉयज संघाकडनं सोडला जातोय. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन मॅचेस. ज्याचा संघ क्षेत्ररक्षक बळकट त्याचा संघ बळकट. परंतु पूर्णपणे गोलंदाजाला काही मात्र साथ देत नाहीये ते क्षेत्ररक्षक. धावसंख्येत मात्र 2 भरवत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. संधी मिळते ती फलंदाज सौरभ यांना. पाहूया त्या संधीचं सोनं उचलतायत का. शेवटचा चेंडू माफ करा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र चांगलाच ब्लॉकलपचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. बॅटची कड लागली असा पंचांचा इशारा. पाहूया धावचीत होत आहे का फलंदाज. मात्र केतन होतोय धावचीत. आपला गडी गमावतोय. सॅक्रिफाईस केला जातोय गडी. कम ऑन DJ. बॅट्समन कोण आहे भाऊ. उत्तेज. धन्यवाद DJ. खरोखर जर DJ मॅकचा विचार केला खरोखरच एक मधुर संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकले जात आहेत संगीताच्या साह्याने. अप्रतिम DJ ऑपरेटिंग पाहायला मिळते DJ मॅक यांच्याकडनं. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज ज्याने मॅडन ओव्हर टाकला होता आणि 6 गडी मिळवला होता. तोच गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय तो अजय. लोअर फुल टॉसचा चेंडू आणि त्या चेंडूवर मात्र चांगली संधी उचलतोय. चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार. एक बिग षटकार. कम ऑन DJ. सौरभ आला आता.
धन्यवाद DJ. आणि चांगलंच संगीत पाहायला मिळालं. अप्रतिम फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर मात्र अजय यांच्या षटकार डोलावला होता तो सौरभ यांनी. आता मात्र हुकलोय, चुकतोय. शॉर्ट पिच फळीचा मारा. टप्पा पडून उसळी घेतली या चेंडूने. चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जातोय निर्धाव. हाच तो गोलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 गडी मिळवले होते आणि मेडन ओव्हर हाताळलं गेलं होतं. तो म्हणजे अजय. गोलंदाजी मार्कवर पाहू शकतो. पहिल्या चेंडूवर त्यांच्या मोठा प्रहार केला होता. त्याच दरम्यान तिसरा चेंडू शॉर्ट पिच पळचा चेंडू बॅटची कड घेत आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. घोषांकित क्षेत्रामध्ये पंच यांनी 2 धावांचा इशारा केलाय. पंच मनीष चांगलेच पंच आपल्याला लाभले गेलेले आहेत. आपण पाहू शकतो या सामन्यासाठी आपल्याला पंच लाभले गेले आहेत. एका साईडला संजय सावंत, दुसऱ्या साईडला मनीष सर. तटस्थ असे पंच. कडकडत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साधली जाते. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूमध्ये एक मोठा प्रहार. पाहूया 50 धावा गाठतायत का. तो म्हणजे बाबा 11 संघ. आता मात्र थोडासा लेग यष्टींच्या बाहेर पंच मनीष सर यांनी हा वाईट घोषित केला. पहिली अवांतर धाव गोलंदाजाच्या मार्फतनं गोलंदाज अजय याच्याकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी 9 चेंडू हाताळले. 9 चेंडूमध्ये पहिला षटकार त्यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर आला होता. लोअर फुल टॉसचा चेंडू होता आणि त्याला सुवर्ण अशी संधी साधली आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार ठेवला होता तो फलंदाज सौरभ. चौथा चेंडू पुन्हा एकदा तिकडे मात्र आता एक हाताने अटेम्प्ट केला होता. प्रयत्न चांगला होता परंतु झेल घेणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये असे झेल घेतले जातात परंतु 12वा झेल SK बॉईज संघाकडनं सुटला जातोय. हा सुद्धा एक नवा रेकॉर्ड या मैदानामध्ये नलपाडा मैदानामध्ये ठरला जातोय. 12 झेल सुटले गेलेले आहेत SK बॉईज संघाकडनं. 2 सामन्याचा जर विचार केला तर गचाळ असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आली ती स्कोअरबोर्डवर पाहू शकतो आपण. रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 वर स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू आता मात्र वेगाने आदळला. चेहऱ्याला लागलाय. पाहायचंय थोडीशी इजा वगैरे झाली आहे की नाही. पहिली धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया कोणता फलंदाज होतोय तो बाद. पंचांनी धावचित घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघांना मी सांगू इच्छितो चौकाराच्या हॅट्रिक साठी ऋषित पटेल साहेबांकडनं 1000 रुपयाचा रोख रक्कम जाते आहे. सुनीत यांना 3 चौकार टळवले होत्या पहिल्या षटकारामध्ये. घनश्यामजीच्या फ्रेंड्स कॅनडावरून सुनीत पटेल यांच्या माध्यमातून चौकाराच्या हॅट्रिकला 1000 रुपयाचा रोख रक्कम मिळत आहे. तर थोडंसं पंचांना व्यस्त ठेवत आहेत. तिसऱ्या पंचांना व्यस्त ठेवलं जात आहेत. तर मी विनंती करेल संदीप सरांना तिसऱ्या पंचांची भूमिका साधायची आहे. संदीप सरांनी एक क्लोज कॉल पंचांचा सॉफ्ट सिग्नल असेल धावचीच्या हिशोबाने. धाव क्रॉसिंग ओके क्रॉसिंगसाठी फलंदाज बाद असणार आहे. फक्त क्रॉसिंग चेक करायचे. श्री गजाननचे कर्णधार आले असतील तर त्यांनी नाणेफेकसाठी यायचंय. श्री गजानन 11. दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना विनंती असेल जेव्हा थर्ड अंपायर घेतला जाईल जर तुमच्या 12व्या प्रतिनिधीने स्क्रीनमध्ये बघितलं तर 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. कारण 12वा खेळाडू थर्ड अंपायरचं काम करू शकत नाही. आम्ही तिसरे पंच ठेवलेले आहेत तर जो तिसऱ्या पंच निर्णय देईल तोच मान्य असेल. सर फलंदाज बाद सुद्धा नसणार आहे. बॉल सुटलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातातनं आणि स्टंपला लागलेला आहे. तिसरं पंच संदीप सरांचा हा इशारा असणार आहे. 2 धावा दिले जाणार सर. धावसंख्या असणार आहे ते 47 धावा. चांगलाच कॉल तिकडे संदीप सर. थर्ड एम्पायर मध्ये बघितले स्क्रीनवर 2 एम्पायर 2 12वा खेळाडू त्याच्या बरोबर बसलेले स्टेजवरचं सर्वांनी. म्हणूनच तर थर्ड एम्पायर ठेवलाय. तुझं नाही माझं नाही तर थर्ड एम्पायर आपलं काम करते. धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून हे सामने आहेत आणि पंच ठेवलेले आहेत आपण आणि पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांच्या निर्णयाला कोणीही आगेकूच करू नये मी विनंती करेल. पंचांचा निर्णय हा शेवटचा निर्णय आहे. तर मी सर्व खेळाडूंना सांगेल की जो पंच देणार डिसिजन तो फायनल डिसिजन असणार आहे. तो निर्णय चेंज होणार नाही. चला शेवटचा चेंडू बाकी असेल आणि स्ट्राईकवर असेल ते सौरभ.
स्कोरबोर्ड आपण पाहू शकतो 47 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेतील पहिली 50 धावा गाठतायत का तो बाबा संघ. आता मात्र सुरेख असा फटका, निश्चितच झेल घेतला जातोय का आणि झेल मात्र टिपला जातोय. चांगलाच झेल काऊ कॉर्नरच्या दिशेने तिकडे पकडला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. कम ऑन डीजे. फोर्टी सेवन झाला 48चं टार्गेट असणार आहे. 47 झाला 48चं टार्गेट असणार आहे. चला एस के बॉईज लवकरात लवकर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचं आहे. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या जर विचार केला तर बाबा 11 संघाच्याच नावावर होती. 42 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र तोच रेकॉर्ड मोडत काढत 47 धावा केल्या आहेत आणि 48 धावांचं टार्गेट नवीन एक रेकॉर्ड केलेला आहे. पाहूया या 48 धावा कशा रीतीने पार पाडतायत ते एस के बॉईज संघाचे दोन्ही फलंदाज. चला दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. विपिन आणि राजकुमार स्ट्राईकला असतील ते राजकुमार, नॉन स्ट्रायकरला असतील ते विपिन. दोन्ही अष्टपैलू अशी खेळाडू चांगलीच कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. आता पाहूया कशा रीतीने खेळ केला जातोय. आता मात्र एक बलाढ्य संघ त्यांच्या समोर पाहायला मिळतोय तो बाबा 11 संघ. ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा सहजरित्या डिफेंड केल्या होत्या ते अक्षित 11 पॅकर्स संघासमोर. तर गणेश दीक्षितच्या माध्यमातून हे यूट्यूब लाईव्हचे सामने आपण पाहू शकतो. बावा चषक 2026 पर्व 10. चांगलंच आयोजन आपण पाहतोय या नलपाडा मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. फ्री क्वार्टर फायनलचा हा सामना, पहिला क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय बाबा 11 विरुद्ध एस के बॉईज या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. 47 धावा प्रथम फलंदाजी करताना उभारल्यात त्या म्हणजे बाबा 11 संघाने आणि 48 धावांचं एक बलाढ्य असं आव्हान दिलं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असेल
आजच्या दिवसात एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आपल्याला. कालच्या दिवसात पाहिलं तर एक संघ फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. आज कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश मिळवतोय? या दोन संघांमध्ये जो संघ विजय मिळवेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवेल. सर ह्याच्यानंतर जे कुठल्या टीम आहेत ह्याच्यानंतर कुठल्या टीम आहेत टॉसला? किंग्स 11 म्हाडा विरुद्ध श्री गजानन 11. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांना त्वरित विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल दिला जातोय. 48 धावांचा टार्गेट आहे आणि त्याचा पाठलाग करण्याकरता पहिली प्रथम फलंदाजी जोडी चालली आहे एस के बॉयच्या माध्यमातून, म्हणजे राजकुमार आणि कर्णधार विपिन. 48 रन्स म्हणजे 12 रनचा सरासरी पर ओव्हरचा ॲव्हरेज राहील. पण गोलंदाजी धार मात्र बाबा 11 कडे आहे. पहिला षटक घेऊन येतात तो म्हणजे गोलंदाज. पहिला चेंडू आणि ओहो, एक चान्स बनत होता, फिल्डिंग करावी लागेल. दुसरी धाव देखील थ्रो करेपर्यंत कंप्लीट. बघा, हलवार घेऊन चालणार नाही. 48चा टार्गेट आहे. पहिला चेंडू हा निर्धाव घेऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षणाला काही चेंडू गॅदर करता आला नाहीये. चान्स बनला होता परंतु 2 धाव मात्र कंप्लीट होतात आहे. आता मात्र पाहिजे 23 चेंडू आणि 46 धावांची गरज. 23 बॉल्स अँड 46 रन्स टू विन. कोण ठरतोय पहिला सेमीफायनलिस्ट? टाकलेला चेंडू, हलवा टाकलेला चेंडू, व्हेरिएशननी टाकलेला चेंडू, रिदम बॅट्समनचा पाहिला. गोलंदाजांनी डोकेबाज गोलंदाज व्हेरिएशन करत हा चेंडू मात्र निर्धाव टाकला. त्यांना माहिती आहे मला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे, कोणता फलंदाज माझ्या समोर आहे. पुन्हा एकदा बॅटीचा मात्र मोठा कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. बघा, रिदम ओळखतात आहे, फलंदाजाची माइंडसेट ओळखतात आहे की मोठे फटकेबाजीसाठी मला जाणार, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले त्याच्यामध्ये मला कसं तरी आपला चेंडू डॉट टाकायचा आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून होत आहे. आदित्य पाहिला गेलं तर लहान कच्चा आहे परंतु बुद्धीने टाकणारा हा गोलंदाज. चेंडू झाले 3, धावसंख्या झाली 4, अजूनही 3 चेंडू पॉवर प्ले मध्ये शिल्लक. राजकुमार वाट बघतोय कधी एक खराब चेंडू भेटतोय. 48चा टार्गेट, 12 रनची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये करावी लागेल. चौथा चेंडू, फुल टच चेंडू, थोडासा पायानी धसकावलं, बाचकावलं. गोलंदाजाचा चेंडू येते फुल टॉस, सरळ दिशेने. बर्बाद होते. बाबांनो, कुठला दिवस बेकार नाहीये, काम धंदे करा. शॉर्ट पिच चेंडू होता, मारलेला फटका, रन आउट होतोय का, चान्स बनतोय का, थ्रो होतोय का? हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा चपायानी, थोडासा अजून थोडीशी जोरदार क्षेत्ररक्षण केलं पाहिजे होता, कारण राजकुमार आहे समोर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. शेवटचा एक चेंडू. आतापर्यंत बॅटिंग ॲव्हरेज बघितला तर व्यवस्थितपणे चाललाय. येतोय कर्णधार, फलंदाज विपिन. शेवटचा चेंडू, रिवाजचा फटका येतोय परंतु खेळाडू तैनात आहे. गरज होती चांगल्या फलंदाजाची, मात्र हातामध्ये मारला. षटक संपतोय, पहिला गडी बाद होतोय विपिनच्या स्वरूपात. धावसंख्या होते 11. डीजे धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन चाललाय तो म्हणजे प्रदीप. बघा, रिवर्सचा फटका तुम्ही खेळले परंतु क्षेत्ररक्षणचा तुम्हाला अंदाज पाहिजे की कुठला क्षेत्ररक्षण कुठल्या भागेमध्ये उभा आहे, आणि थेट मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही त्याच गडीच्या हातामध्ये तुमचा झेल देतात आहे, बाद होतात आहे, परततात आहे. चला, षटक संपतंय, पहिला गडी बाद होतोय, मॅन्डेटरी पॉवर प्ले संपते, धावसंख्या होते ती 11. नवीन गोलंदाज येतोय
तो म्हणजे परफेक्ट ऑलराऊंडर सुनीत. अजूनही राजकुमार आहे. जोपर्यंत राजकुमार आहे तोपर्यंत SK बॉयजचा दिवा विजेचा जळत राहणार आहे. दोन मोठे खेळाडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा जातोय खणखणीत सीमारेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. ना चुम्मा भेटणार ना झुम्मा भेटणार. आकाळ पडलाय नोकऱ्यांचा आणि धावसंख्या होते ती 17. ते नोकऱ्या नाहीयेत, मुली भेटत नाहीत, कुठून चुम्मे झुम्म्याची वार्ता. हरकत नाहीये, पण तालमेल जमतोय डीजे मॅक्सचा आणि आमचा क्रिकेटच्या कॉमेंट्रीचा. दुसरा चेंडू सुनीत याचा. हो हो हो, यावेळेस मात्र टप्पा पडतोय. चाललाय विकेट कीपर की दस्तानो में डॉट गेन. 2 चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू शिल्लक म्हणजे 16 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 31 रनची गरज आहे. ओ व्हॉट बॉल. काय बॉल होता, समजलाच नाही. फिरकीचा जादूगर. गेलेला निर्धाव चेंडू. पहिला चेंडू हातातून सुटला होता, फुलटॉस होता, त्याचा चांगला समाचार घेतला. त्यानंतर टाकलेले 2 निर्धाव चेंडू आणि 15 चेंडू आणि 31 धावांची गरज. हवेत उडलेला झेल. पळतोय पळतोय खेळाडू. सेफ लँडिंग होते तोपर्यंत 2 धावा मात्र जमा करतात आहे. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज. 14 बॉल्स अँड 29 रन्स टू विन. कोण जिंकणार? चाललंय कोण सेमीफायनल मध्ये? बाबा 11 की SK बॉयज? SK बॉयज की बाबा 11? बघूया. येणाऱ्या 14 चेंडूचा खेळ बाकी. 29 धावांची गरज. लढत होते ती राजकुमार आणि सुनीत मध्ये. 2 मोठे खेळाडू. वॉट बॉल. आंधळी कोशिंबीर हा फटका होता, जेणेकरून जर बॅटीला लागला असता ती जरतरची बात आहे. पण परफेक्ट चेंडू मात्र सुनीतच्या माध्यमातून येतोय डॉट बॉल. आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. त्याला मारलेला फटका. चाललाय 1 बाउन्स 4 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. सुनीत म्हणतात आहे हा चार्ज गेलाच नाही पाहिजे होता, जेणेकरून काय इतका चांगला स्ट्रोक नव्हता, गॅप होता, खेळाडू पोहोचला पाहिजे होता. परंतु राजकुमारने मात्र या चेंडूवर 4 मारलेले आहेत. समीकरण बदलते. समीकरण होते आता 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावांची गरज. विजयीच्या मध्ये फळी बनवून उभा आहे तो म्हणजे राजकुमार आणि नवीन गोलंदाज येतात ते म्हणजे सौरभ. सौरभच्या बॅटीतून येणारे रन्स आता गोलंदाजीचा भार घेतोय. 12 चेंडू 25 धावांची गरज आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे प्रदीप. प्रदीप आणि राजकुमारची जोडी दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन. बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहत आलेलो आहे, परंतु आता अटीतटीचा सामना चालू आहे. 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू 25 धावांची गरज. चला पंच बॉल चेक करतात आहे. परिस्थिती बॉलची पाहूनच पंच जिथे निर्णय घेईल. राजकुमार तुमची ताकद लावली ना तर दगड पण फुटेल. पंचांना बघू द्या. 12 चेंडू 25 धावांची गरज. तोपर्यंत पाणी घेऊन जायचंय. पाणी असेल तर पाणी घेऊन जायचंय. चला मधल्या काळामध्ये पाण्याची थंडक खेळाडूंना द्यायची आहे. बरचशी ऊन आहे, कडकडीत ऊन आहे. श्री गजाननचे कर्णधार आले असेल तर नाणेफेकसाठी यायचंय.
किंग्स माडा आणि श्री गजानन. येस, जावा जावा लवकर जावा. आणि डीजेचे मास्टर तुमचे मालक देखील आलेले आहेत. तुम्ही मालक आहेत, मग तो कोण आहे? आजपर्यंत खोट्या नावाची परिस्थिती. या माझ्या मित्र मॅक येत आहे. डीजे गणेश, कपड्यांवरून तर गणेश मालक वाटतोय. माझे मित्र परमित्र गणेश यांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या सर. चला, 12 चेंडू 25 धावांचा खेळ बाकी आहे. येणारा या 12 चेंडू मध्ये जबरदस्त खेळ होणार आहे. 50-50 चा सामना आहे. कोण जाणार सेमीफायनल मध्ये? बाबा 11 की SK बॉईज? पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील सौरभ. येणारा हा चेंडू, टाकलेला निर्धाव चेंडू सौरभच्या माध्यमातून. 11 चेंडू 25 धावांची गरज. 11 चेंडू 25 धावांची गरज. श्री गजाननचे कोणी प्रतिनिधी आले का? वारंवार आम्ही तुम्हाला कॉल देत आहोत. अकरा चेंडू 25 धावांची गरज. एक मोठा फटका की एक विकेट? येणाऱ्या चेंडूवर पाहूया. वाडा बॉल, परंतु घोषित क्षेत्रामध्ये बॅटीचा मोठा कडा घेऊन चाललाय 2 धावांसाठी. 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 चेंडू 23 धावांची गरज. ध्यान कोई नहीं देता था, गने आने के बाद ही दे सकते कोई. 10 चेंडू 23 धावांची गरज. अपील होते लेग बिफोरची, परंतु फेटाळून लावले पंचाने. मात्र 1 धाव त्यावर येते. 9 चेंडू 22 धावांची गरज. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 रन्स ऑन द बोर्ड. 26 रन्स ऑन द बोर्ड, माफ करा. 9 चेंडू 22 धावांची गरज. 9 मध्ये 22. आणि हा येतोय. ओ, चार धावांसाठी. 4 धावा. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावांची गरज. आठ चेंडू 18 धावांची गरज. आणि हा येतोय, परंतु झेल 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 आणि इट्स आउट. राजकुमारला परतावं लागेल. डीजे
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज चालले ते म्हणजे मासूम. 7 चेंडू 18 धावांची गरज. अलंकार श्री गजाननचे करता धरता आणि ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे सदस्य, त्याचबरोबर नलपाडा या विभागातून तुम्हाला खुशखबर आहे की तुमच्या खरूबाई यांना ठाणे वॉर्ड कमिटीचा सदस्य म्हणून निवडलेला आहे. त्यांचा मनपूर्वक स्वागत आहे. मारेला फटका चाललाय गॅपमध्ये. दुसऱ्या धावाचा कॉल येतो. दुसरा धाव होतोय का? टप्पा पडतोय, चेंडू जातोय, पकडलाय, फेकलाय तोपर्यंत. येस, इट्स आउट. गुड थ्रो, गुड गॅदर. परतावा लागेल. षटक संपते. षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 31 रन्स ऑन द बोर्ड आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. डीजे चला चला घाई करा, वेळ का लागतोय. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. अजूनही भरपूर मॅच खाली खेळवायचे आहेत, फायनल खेळवायची आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. आणि नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे कल्पेश. कल्पेशच ना? तुमचा जो 12वा सांगतोय तेच आम्ही सांगतोय. निखिल, म्हणून त्याला सांगितलं होतं तू थर्ड एम्पायरचा कॉल देऊ नको. बॉलर आहे निखिल. सहा चेंडू 17 धावांची गरज. वाडा बॉल, तेच तर्रार गेंद, डॉट बॉल. 5 चेंडू 17 धावांची गरज. येणारा हा अवंतर चेंडू. 5 चेंडू 16 धावांची गरज. झाडाखाली क्रिकेट रसिक बसलेत. जरा उठायचंय तिकडं हो साहेब. खाना आएगा बाद में, आएगा मैच के बाद में आएगा. पुन्हा एकदा अवंतर चेंडू. 5 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावांची गरज. चला 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 घाई करा प्लीज. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर हवेत मारायला फटका. झेल उडतोय परंतु सेफ लँडिंग होतोय. कुठेतरी मध्यस्थी पडतोय. धावायचेत, धावायचेत रन्स, धावायचेत. 2 धावा. 4 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज आणि विकेटची गरज. भारी पडतोय गोलंदाज फलंदाजावर की फलंदाज मात्र मारतोय षटकार. पाहूया. पुन्हा एकदा हवेत मारलेला, उंचावून गेलेला हा. झेल 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 आणि येस. अरे परंतु हा झेल सुटतोय. एन मोक्यावर हा झेल सुटतोय जेणेकरून वाटला की इझी झेल घेतला. जीवदान भेटतंय. 3 चेंडू 11 धावांची गरज. 3 चेंडू 11 धावांची गरज.
काय मॅच चालू आहे. 3 चेंडू 11 धावा. फार उंच गेली होती कॅच. जज मात्र केलं होतं थोडासा. हातातून चेंडू निसटतोय, जीवदान भेटतोय, कारण फलंदाज जो आहे तो मुख्य फलंदाज आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. एक षटकार. वाडा बॉल. बॅटीच्या रेंज पासून लांब टाकलेला चेंडू आणि चाललाय डॉट बॉल. 2 चेंडू 11 धावांची गरज म्हणजे 2 मोठे फटके. कंपल्सरी चेस. पुन्हा एकदा टाकलेला डॉट बॉल. 1 चेंडू 11 धावांची गरज. सगळं सस्पेन्सच संपून टाकलं. गोलंदाज म्हणतो काळजी करू नका. आणि हा मारलेला फटका येतोय 4 धावांसाठी. याच बरोबर बाबा 11 पहिला संघ आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन. हार्ड लक SK बॉयज. DJ. आणि याच दरम्यान या मैदानावर, या नलपाडाच्या भूमीवर, या नलपाडाच्या खेळावर आणि खऱ्या अर्थाने मोठा बिगेस्ट फॅन ऑफ खरूबाई, कोकणच्या मासोळीचा प्रोप्रायटर आणि ठाणे क्षेत्रामध्ये जर नलपाडाच्या खेळाडूंना घेऊन गेला असेल तर एक मात्र व्यावसायिक शेखर गांगुडे दादा यांचं इथे सहर्ष स्वागत आहे. शेखर दादा या. DJ. श्री गजानन अलंकार टॉस के लिए आना है.